के तू बन जा मेरी बायको, दूसरी पोरगी मैं देखूं काय को। जय शिवराय भावना, स्वागत आहे आपल्या जी क्रिएशन यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ जे ते सुरुवातीला बघितलंच असेल. तर अशा प्रकारचा आपल्याला व्हिडिओ जे ते बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची जे ते गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जे ते मिळून जाईल. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तर तिथून तुम्ही जाऊन जे ते चॅनल जॉईन करून जे ते ॲप जे ते डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जे ते आपल्या वेबसाईटवरती जे ते अवेलेबल आहे मित्रांनो. जर का तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जे तुम्ही मटेरियल जिथे डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जे ते नवीन आला असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोजच येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला जे ते फॉलो केलं असेल तर नक्की फॉलो करून घ्या मित्रांनो. तिथं सुद्धा जे ते आपली काय अपडेट जे ते येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्र, आपल्याला जे काय करायचं, आपल्या सर्वात आधी जे ते सुपर व्हीपीएन ॲप आहे ते ओपन करून आपल्या व्हीपीएन जे ते कनेक्ट करून घ्यायचं. व्हीपीएन कनेक्ट झाल्यानंतर आपल्या बॅक येऊन आपल्या कॅपकट ॲप जे ते ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला एक अशा प्रकारचा एक व्हिडिओ दिला असेल किंवा साऊंड देईल. तर तो आपल्याला व्हिडिओ घ्यायचा. व्हिडिओ घेतल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करून आपल्याला ह्याचा जे ते एक्स्ट्रा ऑडिओ जे ते करून घ्यायचे. तर एक्स्ट्रा ऑडिओ जे ते करून घ्या. केल्यानंतर आपल्या त्या सॉन्गवरती आपल्याला क्लिक करून आपल्या बीट्समध्ये जे ते जायचे. बीट्समध्ये गेल्यानंतर आपल्याला ऑटो जनरेटेड बीट्स जे ते अशा प्रकारे करून घ्यायचे. तर आपण वेट करूयात बीट्स जे ते जनरेट होईपर्यंत. ओके, तर बघा मित्रांनो, आपले जे बीट्स आहेत ते इथं जनरेट झाले. तर जनरेट झाल्यानंतर आपल्याला राईटवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला वरती प्लसवरती जायचं. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो एक अशा प्रकारचा व्हिडिओ देईल किंवा तुम्ही तुमचा पर्सनल व्हिडिओ किंवा इमेज जे ते अशा प्रकारे इथं यूज करू शकता. तर मी आता हा व्हिडिओ जे तो यूज करतो. तर ह्याला ॲड करा. ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं, जो आधी आपण व्हिडिओ ॲड केला होता त्या व्हिडिओला इथं जे ते आपल्याला डिलीट करून टाकायचं. त्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करून त्या व्हिडिओचा जो काही साऊंड असेल तो आपल्या इथे म्यूट जे तर म्यूट केल्यानंतर बघा मित्रांनो, आता मी जे काही स्टेप सांगेल ते व्यवस्थित तुम्ही जे ते बघा. तर आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, आपल्याला जे ते 1 सेकंदावरती जे ते आपल्याला येऊन जायचंय. तर तिथं आल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपल्या स्प्लिट जे ते करायचं. त्यानंतर आपलं एक एक बीट जे ते सोडून आपल्या जे ते हा व्हिडिओ आहे तो आपल्याला स्प्लिट जे ते करायचंय. तर अशा प्रकारे स्प्लिट करा. त्यानंतर आपल्याला 8 सेकंदावरती यायचं. त्यानंतर 8 ते 12 सेकंदापर्यंत जेवढे काय मित्रांनो बीट्स येतील तर त्या बीट्समध्ये आपल्याला हा मित्रांनो व्हिडिओ असेल तो आपल्या इथे स्प्लिट जे तो करायचा नाहीये. त्यानंतर परत आपल्याला काय करायचं, त्या व्हिडिओच्या एंडला येऊन आपल्या त्या व्हिडिओचा जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला डिलीट जे ते करून टाकायचं. ओके, तर मित्रांनो, ही स्टेप फॉलो केल्यानंतर आपल्याला परत सुरुवातीला येऊन जायचं. त्यानंतर आपल्या इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये जाऊन आपल्या डायमंड हा इफेक्ट जो तो घ्यायचा आणि हा इफेक्ट फक्त त्या व्हिडिओच्या एंडपर्यंतच होता. बाकीच्या कोणत्याही व्हिडिओला नाहीये. त्यानंतर परत आपल्याला बघा मित्रांनो काय करायचं, परत आपल्याला सेकंड व्हिडिओवरती आपल्याला येऊन जायचं. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचंय. तिथं गेल्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, आपल्या ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला बघा खालती मिरर 3 जे ते मिळून जाईल. तर हा इफेक्ट फक्त त्या व्हिडिओच्या एंडपर्यंतच होता. तिथपर्यंत तुम्ही व्यवस्थित ॲडजस्ट जे ते करून घ्या. केल्यानंतर आपल्या ॲडजस्टमध्ये जाऊन आपल्या व्हर्टिकल जे ते अशा प्रकारे करून घ्यायचं, म्हणजे बघायचं की तो व्हिडिओ जो तो व्यवस्थित जे ते तिन्ही मिररमध्ये दिसतोय का नाही ते. त्यानंतर आपल्या ह्याचा फिल्टर जे असतं एकदम आपल्या कमी जे ते करून घ्यायचंय. त्यानंतर त्यावरती क्लिक करून आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचंय. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला बघा आता इथं स्विंग बॉटम राईट जो तो अशा प्रकारे एक भेटून जाईल मित्रांनो. बघा स्विंग बॉटम. तर हा आपल्याला इथं जो तो ॲनिमेशन असेल तो आपल्या इथं द्यायचा. त्यानंतरच्या परत इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्याला कॉम्बोमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर आपल्या स्ट्रेच आणि अशा प्रकारचा हा इफेक्ट असेल तर तो इथं अप्लाय करून टाकायचा. त्यानंतरच्या परत काय करायचं मित्रांनो, इमेजवरती आपल्याला येऊन जायचं. आल्यानंतर आपल्याला त्यावरती जे ते काय करायचं मित्रांनो, बघा व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर खालती बघा मित्रांनो, तुम्हाला जे ते अशा प्रकारे स्प्लिट स्पीकर अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल. तर तो ह्याला जे ते इथं अप्लाय जे ते करून टाका. त्यानंतर आता दोन इमेजच्या मध्ये तुम्हाला एक अशा प्रकारे स्क्वेअर दिसत आहे. तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो लोड होत आहे मित्रांनो, थोडंसं वेट करूया. त्याचा बघा मित्र अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर आपल्या कॅमेऱ्यामध्ये जे येऊन जायचं. त्यानंतर आपल्या इथं पुल इन अशा प्रकारचा ट्रान्झॅक्शन इफेक्ट असेल तो अप्लाय करायचा. त्यानंतरच्या परत आपल्या इमेजवर बघा मित्र आपल्याला काय करायचं, नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन त्यावरती आपल्याला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन
आपल्या जिथे कॉम्बोमध्ये जिथे येऊन जातं, कॉम्बोमध्ये आल्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला जिथे अशा प्रकारे इकडे स्क्रॉल करा, त्यानंतर इथं डिस्ट्रॉक ॲनिमेशन असेल तर तो इथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर परत आपल्या इथं एक इफेक्ट जो तो अप्लाय करायचा. तर तो इफेक्ट अप्लाय करण्यासाठी आपल्याला खालती बॉडी इफेक्टमध्ये जिथे जायचं तिथे गेल्यानंतर बघा मित्रांनो युनिडायरेक्ट प्रकारचा तुम्हाला एक इफेक्ट भेटेल. तर तो इफेक्ट जो तो त्या व्हिडिओला जो तो अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या आपल्या काय करायचं इमेजवरती आपल्याला क्लिक करून परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं कॉम्बोमध्येच तुम्हाला बघा इथं रॉक व्हर्टिकली अशा प्रकारे तुम्हाला एक हे भेटेल. तर रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट जो तो देऊन टाका. त्यानंतर आपल्या खालती जिथे याची लेंथ जिथे 1.4 अशा प्रकारे आपल्याला ठेवायची. त्यानंतर ठेवल्यानंतर आपल्याला परत त्याला एक आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. तर तो देण्यासाठी आपल्याला परत काय करायचं बघा मित्रांनो. ओके. तर बघा मित्र आपल्याला त्यानंतर काय करायचं नंतरच्या इमेजला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं. तर देण्यासाठी त्या व्हिडिओवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच रॉक व्हर्टिकली अशा प्रकारे ॲनिमेशन असेल तो द्या. तर तो ॲनिमेशनची जो टायमिंग असेल तो 1.4 अशा प्रकारे ठेवून द्या. ठेवल्यानंतर परत आपल्याला काय करायचं त्याच्या सुरुवातीला येऊन आपल्याला बॉडी पिटमध्ये जायचं. त्यानंतर आपल्या इथं जे ते तुम्हाला बघा लेझर आईज जो इफेक्ट असेल तो द्या. आणि तो इफेक्ट जो तो एक बीट सोडून नंतरच्या बीटपर्यंतच फक्त आपल्याला जो तो अप्लाय करायचा आहे. त्यानंतर परत नंतरच्या आता बीटवरती येऊन आपल्याला परत जिथं काय करायचं बघा मित्रांनो. आपल्याला परत जिथे बॉडी पिटमध्ये जिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर बघा आता तुम्हाला जिथे खालती अशा प्रकारे स्क्रॉल करायचं तर त्या इथे डॉपलिंग असेल तर तो ॲनिमेशन तो इफेक्ट असेल तो द्यायचा आहे. आणि तो सुद्धा इफेक्ट जो तो आपला एक बीट जिथे सोडूनच द्यायचा आहे. परत नंतरच्या आता बीटवरती येऊन जायचं. परत आपल्या बॉडी पिटमध्ये जायचं. त्यानंतर तुम्हाला बघा खालती बटरफ्लाय अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो ह्याला इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आता नंतरच्या इमेजला आपल्याला एक ॲनिमेशन द्यायचं. तर तो देण्यासाठी आपल्याला त्या व्हिडिओवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्याला इथं खालती बघा आता कॉम्बोमध्ये सॉरी मित्र इनमध्येच येते आता स्विंग बॉटम अशा प्रकारचा ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर एक इफेक्ट आहे तो द्यायचा. तर तो इफेक्ट देण्यासाठी आपल्याला बॉडी पिकमध्ये जायचं. त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्येच हेल्प आहे अशा प्रकारचा एक इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका. तर मित्रांनो हा इफेक्ट दिल्यानंतर आता बघा मित्रांनो आपला जो व्हिडिओ तो इथं व्हिडिओ जे ते तयार झाले. तर व्हिडिओ तयार झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय करायचं. तर सर्वात आधी आपल्याला जो व्हिडिओच्या एंडिंगला जो एंडिंग पार्ट असेल तो आपल्याला डिलीट करून टाकायचा. डिलीट केल्यानंतर वरती तुम्हाला एक ॲरो दिसत आहे. तर त्या ॲरोवरती क्लिक करा. नंतर सेव्ह टू डिव्हाइस करा. तर अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडला सोडा लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपलं यूट्यूब चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.